जावाई सासू यांचा किस्सा आणि त्यानंतर त्या सगळ्यांवरती मात करत साताऱ्याचा कंदी पेढ्याची चव चाखली भूषण गोळेचा षटकार. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पहिल्या मॅच मध्ये. पण दुसऱ्या मॅच मध्ये काय पहिल्या चून टाकण्यासाठी गोलंदाज 12वा प्लेयर आलेला नाही. हा फिल्डिंग टीम रायझिंग स्टार कुणाल खोंडन टीम 12वा प्लेयर. पहिल्या षटकासाठी प्रतीक अल्लाट याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर स्ट्राईकला आपण पाहिलं तर स्ट्राईकला रणजित फराटे, नॉन ट्रॅकच्या बाजूला राहुल शेलारला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कॅप्टन रणजित फराटे सिक्सर किंग म्हणलं तरी हरकत नाहीये. या दरम्यान अगदी आपण पाहिले पॉइंट चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. एक सिंगल आली आहे, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न परंतु नकार आहे. कारण भिंतीला चेंडू लागल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये चेंडू असेल तर तुम्हाला इथे धावा पडून पूर्ण करायच्या आहेत. झाडाला चेंडू जर लागला गेला तर तिथं अगदी आपण पाहतोय धावा पडून पूर्ण करायच्या आहेत. बॉलिंग प्लेअर राहणार आहे. पण भिंतीच्या पलीकडे चेंडू जर गेला तर चौकार आहे. झालरीच्या आतून चेंडू डायरेक्ट जरी गेला तरी चौकार आहे. पण झालरीच्या वरून गेला तर षटकार आहे. हे मैदानाचं वैशिष्ट्य आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिलंय राहुल शेलारच्या बॅट मधून चेंडू लॉंग ऑनला तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि राहुल शेलार याची ते विकेट. पहिला फलंदाज बाद धक्का क्रमांक पहिला. बॅटर राहुल शेलार यांच्या जागेवरती अगदी आपण पाहिलं तर आता सुदाम खोडदे साहेब आणि फॅन फॉलो खूप मोठा आहे सुदाम खोडदे यांचा आणि त्यांच्यासाठी एक बक्षीस सुरुवातीलाच आलेलं आहे. आर के सरकार यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जे असणार आहे. आणि इथे सुदाम खोडदे साहेबांनी केलेलीच आहे. सुदाम खोडदे साहेबांनी केलेलीच आहे. इथे मात्र अगदी आपण पाहिले उजवेठीच्या बराचसा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा निश्चितच अगदी आपल्याला जो पाहायला मिळतो. व्हाईट बॉल रिव्ह्यू नाहीये या स्पर्धेमध्ये, रिव्ह्यू नाहीये. आणि सेकंड लाईनच्या बाहेर चेंडू असेल तर तो या स्पर्धेमध्ये सगळ्यांसाठी पहिल्या दिवसापासून हा रूल आहे. सेकंड लाईनच्या बाहेर चेंडू असेल तर तो वाईडच आहे. बी मस्ट धाबा धावसंख्या आहे 6. 6 रन 1 बाद 6 धावा आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट इज क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कुणाल खोंड डाऊन द बॉल. सुदाम खोडदे यांची मात्र विकेट येते. धक्का क्रमांक दुसरा. थँक्यू डीजे. द रायझिंग स्टार अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शिरूरचा संघ टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर सायास फार्मा व्हीसीसी मांडोगण फराटा पहिल्या षटकात 2 विकेट गमावून बसलाय आणि धाबावरती धावसंख्या आहे 6 धावा. प्रतीक अल्लाटचं मात्र कौतुक असेल. नी बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक फराटे. प्रतीक वर्सेस प्रतीक. आणि विशेष म्हणजे क्रिकेटमध्ये प्रतीक 11 हे नाव जगप्रसिद्ध होताना पाहायला मिळालं. आता प्रतीक 11 डिंगडॉंग हे नाव खूप मोठं होताना पाहायला मिळालं. आणि मॅच सुद्धा अगदी आपण पाहतोय प्रतीक वर्सेस प्रतीक आहे. पण या स्पर्धेमध्ये कोणता खेळाडू आपली प्रतिमा दाखवत प्रतिभावंत कामगिरी करत आपलं प्रतीक उमटवतोय हे पाहणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. गोलंदाजीवरती प्रतीक अल्लाट तयार. समोरच्या बाजूला प्रतीक फराडेला आपण पाहतोय 2 बाद धावफलक 6 धावा आहेत. सायस फार्मा व्हीसीसी मांडोगण फराटा. रिवर्स चेंडू पोहोचत्या सी मार्चच्या बाहेर. पहिली गेंद पे चौकारने वाला चौका. 4 रन. रिवर्सचा आलेला सूर्यप्रकाशचा चौकार अगदी आपल्याला पाहायला मिळालाय. आणि निश्चितच जर इथं अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे आल्या आल्या चौकार खेळत आपली आक्रमकता
दाखवून दिलेली आहे ती प्रतीक फराटे याने. मला असं वाटते प्रतीक फराटे मांडवगण फराटे ज्यावेळेस प्रवास सुरू झाला तेव्हा सेट होऊन आलाय की काय. आल्या आल्या चौकारीकडे तोही रिवाजचा. या ठिकाणी शिरूर नगरीचे माजी नगराध्यक्ष दादाभाऊ वाखारे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नगरसेवक आदरणीय विनोदजी भालेराव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या समवेत खूप सारा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. सगळ्या मान्यवर वर्गाचं आदरणीय सुदेशजी मस्के साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. यांच्या माध्यमातून मॅन ऑफ दी सिरीजचं बक्षीस आहे. मनापासून कौतुक असेल सगळ्या मान्यवरांचं. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 2 बाद 10 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. 10 रन 2 बाद 10 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. विशेष करून अगदी आपण पाहतोय स्पर्धेचा असणारा आजचा हा 4था दिवस आहे. मॅच खूप जबरदस्त रंगल्या जात आहेत. पहिल्याच मॅचने या स्पर्धेला 4 चाल लावले गेले. म्हणजे 46 झाले तर 47 बनवायच्या होत्या आणि या 47 धावा बनवत असताना सामना पोहोचला होता 6 चेंडू 8 2 3 चेंडू 7 आणि त्यानंतरचा एक षटकार 2 चेंडू 1 आणि त्यानंतरचा चौकार. या गोष्टी आम्ही पाहिल्या आहेत. टीम मध्ये झालेला बदल, त्या बदलाचा फायदा निश्चितच अगदी आपण पाहतो या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. आणि आज या दुसऱ्या सामन्यात एकमेकांच्या विरोधात असणारे संघ कशा प्रकारची कामगिरी करतायत ते आपल्याला पाहिजे. संदीप आलाय गोलंदाजी मार्गावरती, संदीप गावडे आणि समोरच्या बाजूला द सिक्सर किंग रणजित फराटे. फुल टॉस उस पे बन गया पास, चेंडू पाठवला सरळ सीमा रेषेच्या बाहेर आहे. शिवरायाची तळपची तलवार, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, खणखणीत षटकार. डांसिंग डाउन द विकेट, हेलीकॉप्टर शॉट, सिक्सर किंग किसलिए कहा जाता है? इसलिए कहा जाता है. फिर से एक बार 6 रन. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रणजित फराटे याला आपण जे सिक्सर किंग का म्हटलं जातं त्याचं कारण असं आहे की मैदानाच्या आतमध्ये सातत्याने षटकार चौकारांची आतिषबाजी करणारा खेळाडू आहे. आणि या वर्षी जर अगदी आपण पाहिलं तर सुपर फॉर्म मध्ये असणारा रणजित फराटे. गत वर्षी सिरसा चॅम्पियन ट्रॉफीतली केलेली करामत, पहिला अर्धशतक आणि तदनंतर या खेळाडूला सातत्याने मागणी. फुल टॉस या दरम्यान क्या फरक, चेंडू परत एकदा सीमा रेषेच्या बाहेर. समोर पॅव्हिलियन आहे, दीपक भाऊ राजकुमार पंचमुख आणि तिथे खेळलेला एक सूर्यप्रकाशचा चौकार, 4 रन. संदीप गावडेवरती आक्रमण केलं जाते. 3 चेंडू टाकले, 3 चेंडूवरती 3 बिग हिट आहे, 2 षटकार 1 चौकार आलाय. धापलक वेगाने पुढे गेलाय. धापलकाची धावा संख्या आहे ती आहे आता 26 धावा, 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या षटकात जी परिस्थिती होती ती आता पूर्णपणे बदललेली पाहायला मिळाली. रणजित फराटे सातत्याने आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे. संदीप टू, रणजित. यावेळेचं चेंडू अगदी आपण पाहतोय चांगला चेंडू आहे. बॅकफुटला सरकत खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट येताना पाहायला मिळालाय. मॅच जबरदस्त होणार. समतोल असणारे संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये असणारे खेळाडू आपली आपली ताकद आजमावत आहेत. आणि विशेष म्हणजे 3 तालुके आणि 2 जिल्हे एकत्रित आलेले आहेत रॉयल ट्रॉफीच्या माध्यमातून. परत एकदा फुलटा चेंडू होता, बॅटवरती परफेक्ट मिळाला, येऊ शकला नाही. धावबाची संधी होती, आज संधी या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जी गमावली गेली. रणजित फराटे यावर्षी जेपीएलचा करंडक सुद्धा त्यांनीच पटकावला. आयडॉलची भूमिका मात्र पार पाडली. एसके सुपर किंग पारगाव, मला अभिमान आहे की माझ्या गावचा संघ होता आणि 2 वेळेस विजेतेपद मिळालं. त्या टीम मध्ये आयडॉलच्या भूमिकेमध्ये रणजित फराटे याला निश्चित प्रमाणात पाहायला मिळालं.
आणि त्याच्या विरोधात कुणाल कोंडे जे पारगावचे जावं आहेत, जे मिळून आपलं क्षेत्ररक्षण करतात. नाबालक 27. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे नकार दिला गेला आणि तदनंतर अगदी आपण पाहतोय इथे निर्धार चेंडू येईल, षटक संपलं जाईल. ते आता दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धाव संख्या 2 बाद 27. 27 लॉस ऑफ 2 विकेट, 2 ओव्हर कंप्लीट. माजी नगराध्यक्ष आदरणीय दादाभाऊ वाकरे साहेब आणि त्याचबरोबर नगरसेवक विनोदजी भालेराव साहेब यांचा सन्मान आपल्याला या ठिकाणी जो संपन्न करायचा आहे, कारण दोन्ही मान्यवरांना अजूनही पुढील काही कार्यक्रमासाठी जायचंय. त्यामुळे रॉयल ग्रुपच्या वतीने त्याबरोबर साईराम मित्र परिवाराच्या वतीने नगराध्यक्ष साहेबांचा आणि नगरसेवक साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्मान करण्यासाठी मी आदरणीय अण्णा कदम सरांना विनंती करेल आणि रामभाऊ दादा झेंडे दोघांना विनंती असेल, आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण नगराध्यक्ष साहेबांना आणि नगरसेवक साहेबांना आपण सन्मानित करावं. या सन्मान घेण्यासाठी या सर. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण या ठिकाणी यावं. अण्णा कदम सर या, पपुशेट पवार या, पपुशेट आपण या, रामभाऊ दादा या ना. दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. सुदेश मस्के साहेब, सुदेश भाऊ सन्मान या ठिकाणी केला जातोय. मॅच पण मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, व्हाईट बॉल आलाय. आपल्या 28 मान्यवरांचा मान सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. दोन्ही मान्यवरांना मनापासून धन्यवाद. उद्या फक्त फायनलचा दिवस आहे. फायनल मॅचच्या वेळेस बक्षीस वितरणाच्या वेळेस आपण दोघांनी मात्र या ठिकाणी उपस्थित राहावं. सुदेश भाऊ, ही जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे. मनापासून धन्यवाद. जाऊया परत एकदा मॅच कडे. अगदी आपण जाऊया. सागर शेळके गोलंदाज आहे. पहिला चेंडू वाईट आणि त्यानंतर एक सिंगल. या दरम्यान अगदी आपण पाहतोय प्रतीकच्या पाठवडू चेंडू, उंची खूप आहे, कुणाला आहे तिथे आणि झेल झालाय. प्रतीक फराडेची विकेट येते. विकेट नंबर 3, फलंदाज बाद. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नाव सांगण्याची गरज नाही असं मला वाटेल. त्याचं कारण असं आहे, कोण ओळखत नाही या व्यक्तीला. विशेष म्हणजे देश सेवा करणारा हा व्यक्ती गडचिरोली रिटर्न आहे. विशेष म्हणजे आपल्या काकीवर्दीच्या माध्यमातून या मातीची सेवा करणारा हा एक अवलिया आणि रॉयल ट्रॉफीचे असणारे ब्रँड अँबॅसिडर, द सिक्सर किंग म्हणून ओळखले जाणारे बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सायस फार्मा, व्हीसीसी मांडोगण फराटा या टीम मध्ये निश्चितप्रमाणे ऍज अ आयकॉन म्हणून कळत आहेत संघमालक शिवाजीदादा गदादे, संचालक घोडगंगा सहकारी साखर कारखाना. आणि रायझिंग स्टार संघमालक असलमभाई सय्यद युवा उद्योजक आणि इजजभाई बागवान उद्योजक, अध्यक्ष शिरूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस. शिरूरकरांचं विशेष प्रेम असतं बबलू पाटील वरती आणि शिरूर नेहमीच माझं घरचं मैदान आहे असं सांगणारा हा बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे. सागर तयार. पहिला चेंडू रिव्हर्सचा प्रयत्न निश्चितप्रमाणे होता. इथे चेंडू डॉट येताना रिव्ह्यू नाहीये. तुम्ही एक गोष्ट पाहना, एक चांगल्या निर्णयाच्या कात्रीत सापडलेला मनुष्य म्हणजे पंच आहे. ज्यावेळेस अगदी स्ट्राईकला
रणजित होता त्यावेळेस एक वाईड आला होता, त्यावेळेस गोलंदाजाने रिव्ह्यू मारला, त्यावेळेस रणजित पराची रिएक्शन काहीच नव्हती. आता मात्र आपण पाहिलं की एक वाईड दिला गेला नाही जो नव्हता असं पंचांचं मत आहे, आणि तिथं अगदी सातत्याने रणजित पराड म्हणतो सर रिव्ह्यू घ्या. म्हणजे एका चांगल्या निर्णयाच्या कात्रीत सापडलेला मनुष्य म्हणजे पंच असतो. युवा उद्योजक आदरणीय असलमभाई सय्यद यांच्या वतीने बक्षीस आहे. बबलू पाटीलची विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला 1000 रुपयाचं बक्षीस. यावेळेचं चेंडू डिफेन्स. पायातलं पैंजण घ्यायचं असं त्याचा भाव वेगळा असतो, आणि सोन्याची अंगठी करायचा भाव वेगळा असतो. थँक्यू सर. बबलू पाटीलच्या विकेटसाठी 1000. या दरम्यान आपण पाहिलं मिड विकेटला चेंडू आहे, क्षेत्ररक्षण दूरवरती 4 रन. धाबरागती धावसंख्या अगदी आपण पाहिली तर या ठिकाणी निश्चितच जी पुढे जाऊन पोहोचेल ती असेल आता एकूण या चौकाराच्या रूपाने 33 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळतात. 33 रन. परत एकदा जोरदार जर फटका खेळला गेला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय, त्या दरम्यान एक सिंगल येते, दुसरा धावसंख्येचा प्रयत्न परंतु नकार दिला गेला, आणि 1 धाव या दरम्यान बबलू पाटीलच्या खात्यामध्ये वाढली जाईल. षटक क्रमांक संपलं जाते ते आता तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापालकरती धावसंख्या जी आहे ती आहे 3 बाद 34 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. सायस फार्मा VCC मांडवगण फराटा हा संघ निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. माजी नगराध्यक्ष दादा वाकरे साहेब, त्याचबरोबर नगरसेवक विनोदजी भालेराव साहेब अगदी वेळ काढून आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देताना पाहायला मिळाले. त्याबद्दल रॉयल एंटरप्राइजेस, त्याचबरोबर साईराम मित्र परिवार आणि या रॉयल ट्रॉफीच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने दोन्ही मान्यवरांचं मनापासून कौतुक आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. सौरभ शेळके या ठिकाणी बसलेले आहेत. ते मला सातत्याने आठवण करून देतात की सर ती गोष्ट सांगा मी जी सकाळी सांगितली. तर मी विचारलं सर ती सकाळी आता माईकवरती सांगणं योग्य आहे का? ते म्हणले नाही सर सांगा, त्या घटना इथून पाठीमागे घडलेल्या आहेत, तर त्या घटनेची पुनरावृत्ती होईल का? ती घटना अशी आहे की समोरच्या बाजूला श्री हॉस्पिटलची जी बिल्डिंग पाहिली होती, जिथं आता काही कामगार कामकाज करतायत, त्या बिल्डिंग वरती बबलू पाटील इथून पाठीमागे षटकार मारलेले आहेत. आज पाहायला मिळणार का? एक राहुल घोडके आणि बबलू पाटील असे 2च खेळाडू आहेत ज्यांनी त्या बिल्डिंग वरती षटकार मारलेले आहेत. पण आज इथे बबलू पाटील यांच्याकडून ही घटना पूर्ण होणार का? रेवाचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण यात्रा पण पाहतोय सुरेखा, चांगलं क्षेत्ररक्षण होतं पाहायला मिळाले. एक सिंगल, एका सिंगलच्या रूपाने धापलक यात्रा पण अगदी आपण पाहतोय. पुढे जाईल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. 4था आणि गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय तो आहे नितीन वाळके, पारनेर तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू. समोर दीपकभाऊ राजकुमार पंचमुख पॅव्हलियन मध्ये मित्र परिवार विनंती राहील, प्रेक्षकांना विनंती राहील, आपण सर्वांनी शांततेत क्रिकेटचा आनंद घ्या. मारतील बबलू पाटील आणि रणजित पराडे षटकार मारतील, काळजी करू नका. तिथं थोडीशी शांतता असणं गरजेचं राहणार आहे. चला मॅच आपण सुरू करू. नितीन तयार. यावेळेस अगदी आपण पाहिले इथे अगदी आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न, नो बॉल पण आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तर निश्चितप्रमाणे या ठिकाणी केलाय, डायरेक्ट हिट पण झालाय. पण त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे नो बॉल आणि बाईची 1 अशा 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. टोटल स्कोर असेल आता 37 धावा धावफलक करते आहेत. आणि आता अगदी आपण पाहतोय की इथे पुढचा चेंडू जो असेल तो असेल आता फ्री हिट.
इथं योगेश वाघ असते तर त्यांनी सांगितलं असतं आता हा बोनस आहे, पण आपण बोनस म्हणलो असतो, पण त्यांच्या भाषेत त्यांनी सांगितलं असतं की हे दान केले त्यांनी. ते दान कोणतं पण असू शकतं. फ्रीचा चेंडू आहे. फुलटॉस. इथे मात्र चेंडू पूर्णपणे हवे. तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, त्यामुळे फलंदाज सुरक्षित आहे. असलमबाईंचं बक्षीस आमच्यापर्यंत होतं, परंतु त्यांनी परत एकदा खिशात घेतलंय परत रिटर्न. ते म्हणले की फ्री हिट होता. मागणे असलमबाई सय्यद संघ मालक आहेत, युवा उद्योजक. 1000चं बक्षीस आहे बबलू पाटील यांच्या विकेट्ससाठी. थोडीशी चर्चा अगदी आपण पाहतोय कुणाल आणि त्याचबरोबर यष्टीरक्षक आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय की गोलंदाज नितीन यांच्यामध्ये चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील भालेराव आहे आयकॉन. परत एकदा आपण पाहिले चांगला चेंडू आहे. 3 वळकीने मात्र इथे कमबॅक केले असं मध्ये हरकत नाहीये. चांगलं अचूक टप्प्याची गोलंदाजी सातत्याने होताना पाहायला मिळते. आणि धावफलकावरती धावा संख्या जर अगदी आपण पाहिली तर ती आहे आता 39 धावा, 39 रन, 39 रन. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय उजव्या पाराचा बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला जो पाहायला मिळतोय. धाबलक 1 ने पुढे जाईल. धाबलकाची धावा संख्या असेल ती आता 40. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जे चालू आहे ते 4थ्या क्रमांकाचं. दिवस क्रमांक सुद्धा 4था आहे. मॅच नंबर 2. एकूण 5 मॅच आपल्याला ज्या पाहायला मिळणार आहे, त्यामुळे मॅच मध्ये रंगत निश्चितप्रमाणे येते आणि ती रंगत वाढवण्याचं काम तिथे खेळाडू करतायत. सुरेख फटका आहे. चेंडू मात्र इथे खेळला गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. खिलाड़ी के मस्तक पे दस्तक, खिलाड़ी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. 6 रन. धाबरकती धावसंख्या अगदी आपण पाहिली तर या षटकाराची रूपाने पुढे जाऊन पोहोचली आहे. रिव्हर्सचा प्रयत्न होता. इथे चेंडू परफेक्ट बॅट वरती नाहीये. 2-3 वेळेस प्रयत्न केलेत बबलू पाटील रिव्हर्स फटका खेळण्याचे, परंतु इथे बॅट वरती चेंडू परफेक्ट मिळत होताना पाहायला मिळत नाहीये. बॅटचा रंग पाहिला तर सिल्वर आहे, पण फलंदाजी गोल्डन आहे. परत एकदा समोरच्या बाजूला चेंडू खेळला गेला. तिथे क्षेत्ररक्षक कुणाल, तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि धावफलक निश्चितप्रमाणे पुढे जाऊन पोहोचेल. धाबरकाची धावसंख्या आहे 47 धावा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी जे संपले गेले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आहे ती आहे 47. एकूण फलंदाज बाद आहेत ते 3. बाद होणे फलंदाज अगदी आपण पाहिले तर राहुल शेलर 0 वरती बाद झाला. त्यानंतर सुदाम खोडते साहेब 4 वरती बाद झालेत आणि प्रतीक फराटे तो सुद्धा चौकार मारत निश्चितप्रमाणे बाद होताना पाहायला मिळाला. 3ही फलंदाज बाद आहेत. झेल बाद होताना पाहायला मिळालेत आणि एक झेल हा संदीपने घेतलाय तर 2 झेल कुणालने घेतलेले आहेत. प्रत्येकला 2 विकेट आहेत आणि सागरला 1 विकेट आहे. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्गावरती परत एकदा सागर शेळके गोलंदाजी मार्गावरती आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. बबलू पाटील, रणजित फराटे दोन्ही असताना सुद्धा गोलंदाजांचं कौतुक असेल. यांनी धावफलक थांबवलेलं आहे. मार्क जर विचारलेला गोलंदाजांना तर 100% द्यावे लागतील, कारण मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना लांब ठेवलंय. ही बहारदार कामगिरी. गॅप खूप मोठा आहे आणि समोरच्या बाजूला संतोष डागोडे पॅव्हलियन मध्ये येतोय. सूर्यप्रकाशचा चौकार. 4 रन. या चौकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू 51 रन. अर्धशतक संघाचं पूर्ण झाले. 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिग हिट केलाय. उंची खूप आहे. पायचे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि झेल झालाय. बबलू पाटीलची विकेट आली आहे. बिग विकेट. फलंदाज बाद.
बबलू पाटील याची विकेट निश्चितप्रमाणे येते आणि असलमभाई सय्यद यांच्या वतीने संघमालक राजीव स्टार 1000चं बक्षीस असेल सागर शेळकेसाठी. इथे एक मोठी विकेट निश्चितप्रमाणे त्याला पाहायला मिळाली. महाराष्ट्र पोलीस आदरणीय शेखरजी झाडबुक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर आदरणीय गोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. पहिलवान संदीपजी पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्या मान्यवर वर्गाचं आणि मित्र परिवाराचं रॉयल एंटरप्राइजेसच्या वतीने आणि त्याचबरोबर साईराम मित्र परिवाराच्या वतीने आणि रॉयल ट्रॉफी ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत. क्रिकेटवरती प्रेम करणारा सगळा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय आमचे नामाशेठ दसगुडे डीसी ट्रेन हाऊसचे ओनर आहेत. त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. इथे फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्याला पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एकदा आपण पाहतोय दीपक चौगुले याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. षटक क्रमांक 5 वर चालू सागर शेळकेच्या रूपाने. स्पर्धेचा 4था दिवस अगदी आपण पाहतोय. पर्व दुसरा आहे पण मजा येते. रंगीबेरंगी कपड्यांचा नजराणा अगदी आपण पाहतोय. काढूंच्या अंगणवरती या रंगीबेरंगी कपड्याने या क्रिकेटच्या स्पर्धेची शोभा वाढते. पंच आपलं आपलं काम पंच अतिशय सुंदर त्या पार पाडतायत. या दरम्यान की आपण चेंडू खेळला क्षेत्ररक्षक कुणाल चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि दीपक एका धावसंख्येने खातं खोलतोय. संघाची धावसंख्या 52. या दरम्यान हेलिकॉप्टर शॉट आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. कुणाल घेतोय अजून एक झेल आणि इथे रणजित फराटे याचा संपलाय खेळ. सागर शेळकेचं मात्र या ठिकाणी कौतुक करायला लागेल. त्यांनी दोन्ही विकेट महत्वाच्या घेतलेल्या आहेत. म्हणजे विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय बबलू पाटीलची पण विकेट आली आणि त्याचबरोबर रणजित फराटे या दोन्ही सिक्सर किंगची विकेट येताना पाहायला मिळाली. नि बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहू. नि बॅटर आता महादेव बालगीर नि बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. नॉनट्रॅकच्या बाजूला अगदी आपण पाहिलं तर दीपकला आपण पाहतोय. सागर गोलंदाजी मार्कावरती आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा सागर तयार. आतापर्यंत 3 विकेट सागरने घेतलेल्या आहेत. या दरम्यान चेंडू तर हवेत होता. क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळालाय. त्या दरम्यान एक सिंगल आली आणि एका सिंगलची रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 5 होईल समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकवरती धाव संख्या आहे ती 5 बाद 53. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय की ऑक्शन आपण जे संपन्न केलं गेलं शिरूर नगरीमध्ये पहिल्यांदाच ऑक्शन सोहळा पाहायला मिळाला रॉयल ट्रॉफीच्या माध्यमातून आणि 3 तालुके एकत्र ते आले. त्याच्यामध्ये पारनेर, शिरूर आणि श्रीगोंदा. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की आता सायस फार्मा VCC मांडवगण फराटा संघ फलंदाजी करतोय पण त्याच्या ऑपोजिट कोणता खेळाडू आहे त्यांच्या ऑपोजिट जर अगदी आपण पाहिलं तर राहुल गिरे याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय जो रायंगी स्टार शिरूर संघामध्ये आहे. म्हणजे तसं पाहिलं तर मांडवगण फराटाचा हा खेळाडू आहे पण आज या टीमच्या विरोधात निश्चितप्रमाणे खेळताना पाहायला मिळतोय. ही खासियत आहे. म्हणजे काल सौरभ शेळके पाहायला मिळाले श्रीगोंद्याच्या टीम मध्ये आणि सायरामचा खेळाडू काल श्रीगोंद्याच्या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळाला आणि सायरामच्या विरुद्ध होता. अर्थ तो खेळापुरता होता हे तितकंच महत्वाचं आहे. या दरम्यान आपण पाहिले परफेक्ट बॅट होती. चेंडू मिडल होऊ शकला नाही. गोलंदाज परत एकदा
नितीनला पाचारण केलं गेलं. एक सिंगल आणि बोला बीमर चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते ऑनफिल्ड अंपायरकडून. बरोबर दुसरं आहे. तसं पाहिलं तर आपल्या क्रिकेटच्या तसं पाहिलं तर दुसरंच बरोबर आहे. पण इथून पुढच्या काही वर्षामध्ये म्हणजे 70-70च्या माध्यमातून आपण क्रिकेटची स्पर्धा जी लाईव्ह करतोय, एक काळ असा पण येईल आपला की बिग बॅश रॉयल ट्रॉफी हे नामकरण असेल क्रिकेटच्या स्पर्धेच. कारण या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आम्हाला कृष्णा सातपुतेला सुद्धा निमंत्रण दिलं होतं. या स्पर्धेमध्ये आम्हाला फरदीन काझी पण पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये आम्हाला करण आंबाला पाहायला मिळेल. एखादी मॅच आम्ही इंडियातले सगळे स्टार कास्ट जे आहेत त्यांच्या कधी प्रेक्षणीय मॅच ती सुद्धा आम्हाला पाहायला मिळेल. आम्ही बिग बॅश घेणार आहे, पण बिग बॅश रॉयल ट्रॉफी ही क्रिकेटची स्पर्धा सुद्धा आम्हाला पाहायला मिळेल शिरू नगरीमध्ये. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय होतो ते आपण पाहू. मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांची ट्रॉफी आहे सानिका स्पोर्ट्स भाऊ चव्हाण सर ठिकाणी उपस्थित झालेत. सर आपलं मनापासून स्वागत. म्हणजे मागच्या वर्षी आणि या वर्षीमध्ये बदल लगेच आपल्या लक्षात आला असेल. मागच्या वर्षी 2 गावांनी एकत्रित आहे आणि 2 गाव मिळून एक संघ आणि एक आयकॉन होता. या वर्षी 3 तालुके एकत्रित झाले, ऑक्शन 16 झाला. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय तो आपण पाहूया. तिसऱ्या पर्वामध्ये अजून थोडंसं काही वेगळं करण्याचा प्रयत्न राहील. हळूहळू क्रिकेटसाठी जेवढं देता येईल ते आपण देऊया. आणि पंचांचा निर्णय आलाय तो नो बॉल आहे आणि पुढचा चेंडू असेल. ही क्रिकेटची स्पर्धा ठरतीये सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू फ्री हिट. फुल टॉस आहे. मिड विकेटला खेळलाय. कॅप मध्ये चेंडू सीमा रेषेच्या जवळपास अगदी अडवण्याचा प्रयत्न अडवला गेलाय. त्या दरम्यान 2 धावा संघासाठी वाचवल्या गेल्या आहेत आणि 2 धावा संघासाठी बनवल्या सुद्धा गेलेल्या आहेत. या 2 धावा संख्येने धापलक पुढे जाऊन पोहोचला. टोटल स्कोर असेल तो आता 57 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चालू असताना. चला मॅच ऑन ठेवणं गरजेचं, कारण आज उशीर आपण सुरुवात केली. 1:19 आताचा टायमिंग आहे आणि सामना क्रमांक दुसरा चालू आहे. अजून त्याचा रिझल्ट यायचा बाकी आहे. पहिलाच डाव आहे, अजून सेकंड इनिंग होणे बाकी आहे, दुसरा डाव येणं बाकी आहे. त्यामुळे इथे आपल्याला थोडीशी घाई करणं हे सगळ्यात गरजेचं राहणार आहे. बॅट बदलली गेली. बॅट बदलल्यानंतरचा परिणाम आपल्याला पाहायचा आहे. दीपक चौगुलेच्या या फलंदाजीतून काय जाणवतोय फरक ते आपल्याला पाहिजे. बॅट बदलली गेली. का गेली तर यासाठी बॅट बदलली गेली होती. चेंडू पाठवला मिड विकेटला. सीमा रेषेच्या बाहेर आहे. थेट गॅलरीत शेरन. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय गॅलरीत तर गेलेला आहे, पण सोसायटीच्या गॅलरीत षटकार गेलेला आहे. षटकार आलाय. धापलकर धावसंख्या 63. भन्नाट वेग होता. यावेळेस व्हेरिएशन पाहायला मिळाले. धापलकर धावसंख्या अगदी आपण पाहूया. या ठिकाणी जी आहे ती निर्धार चेंडूनंतर स्थिर असेल. 63 वरती धापलक. 6वं षटक. परत एकदा फुल टॉस. उस पे बन गए फिर से एक बार बॉस शेरन. आणि या षटकाराच्या रूपाने धापलकरची धावसंख्या 69. 69 धावा धापलकरती आपल्याला पाहायला मिळतात. परत एकदा नितीन तयार आणि शेवटच्या चेंडूवरती ते मला वाटतं इथे शेवटच्या षटकामध्ये अजून एक विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि दीपकच्या रूपाने धक्का क्रमांक या ठिकाणी बसला गेलाय तो 6वा. फलंदाज बाद. धापलकरची धावसंख्या आहे ती आता 69 धावा आपण पाहतोय आणि 6वा फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज दीपकच्या जागेवरती आपल्याला पाहायला मिळेल तो असेल प्रथमेश. याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शेवटचा एक चेंडू बाकी राहिलाय.
या एका चेंडूवरती काय करा, तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढवणारा हा चेंडू आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा वाढला जाईल रांगी स्टार शिरूर कडून की सायस फर्मा व्हीसीसी मांडवगड फराट्याचा कॉन्फिडन्स वाढला जाईल. या दरम्यान काय चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, एक धाव तर आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न ठिकाणी केला गेलाय, दुसरी धाव आली, तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय आणि इथे शेवटच्या चेंडूवरती धावा आल्या 3 आणि षटक संपले गेले. गोलंदाजाचं नाव आहे नितीन. एक डाव या ठिकाणी संपला आणि विशेष म्हणजे एक बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. तत्पूर्वी आपण धावफलक पाहू. धावफलक आहे 72 आणि जिंकण्यासाठी रांजिक स्टार शिरूर संघासमोर टार्गेट आहे 73. चला सायस फर्मा व्हीसीसी मांडवगड फराटा वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षणासाठी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये चला. सर्वोत्कृष्ट कामगिरी या डावात जी पाहायला मिळाली गोलंदाजाची, गोलंदाजाचं नाव आहे तो सागर शेळके. 2 षटक 13 धावा आणि 3 विकेट. डीजे थँक्यू, 1 मिनिट फक्त डीजे. तर 2 षटकामध्ये 13 धावा खर्च करत 3 विकेट घेणारा आणि महत्वाचं म्हणजे काय, 2 विकेट ज्या महत्वाच्या होत्या, एक बबलू पाटील आणि एक रणजित फराटे, या दोघांच्या विकेटही सागर शेळकेने घेतल्यात. या बहारदार कामगिरीसाठी इकोग्राम सोसायटी शिक्रापूर यांच्या वतीने सागर शेळके यांच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा झाले. कॉंग्रॅच्युलेशन सागर शेळके आणि मनापासून धन्यवाद इकोग्राम सोसायटी शिक्रापूर. म्हणजे तुम्ही पहा, एखाद्याला बक्षीस जर लावायचं असेल ना, एखाद्याला बक्षीस जर लावायचं असेल तर ते कामगिरी झाल्यानंतर बक्षीस दिलं जाते, हे सगळ्यात महत्वाचं आहे. सागरने कामगिरी चांगली केली म्हणून इकोग्राम सोसायटीच्या वतीने हे बक्षीस या ठिकाणी जमा झाले, त्यांना मनापासून धन्यवाद. आणि असलमभाई सय्यद युवा उद्योजक रांगी स्टार संघाचे संघमालक यांच्या वतीने 1000चं बक्षीस आहे. म्हणजे सागर शेळकेला 2000 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे पहिल्या डावासाठी. तर चला फलंदाज, चला वेळ अजिबात घेऊ नका, विनंती राहील, कारण आता 1:24 झालेले आहेत. जवळपास आपल्या अगदी मराठी भाषेत 1:30 वाजलेले आहेत. त्यामुळे वेळ वाचणं गरजेचं राहील आणि 5:30 पर्यंत मॅच आपल्याला संपवायचे आहेत, कारण 5:30 नंतर थोडासा अंधार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ वाचवणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. त्यामुळे फलंदाजाला लवकरात लवकर वेळ ओव्हर टाकण्यासाठी अजिबात वेळ जात नाही, पण ओव्हर संपल्यानंतर दुसरी ओव्हर सुरू होण्यासाठी, फलंदाज जाण्यासाठी, क्षेत्ररक्षण लावण्यासाठी जो वेळ जातो ना, तो वेळ कुठेतरी वाचवणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे फलंदाजांना विनंती राहील, आपण थोडासा वेळ वाचवणं गरजेचं आहे. आणि इथे एक डाव संपलाय, 72 धावा धावा फलकावरती निश्चितप्रमाणे. सकाळी योगेश वाघ यांच्याबरोबर थोडासा चहा पाणी झाला, त्याचबरोबर अमर साठे सर होते, अक्षय निर्मल सर होते आणि त्यावेळी चर्चा करत असताना 72चा दुष्काळ कसा होता म्हणजे ती पण चर्चा झाली आपली सकाळी. आणि योगायोग पहा, म्हणजे म्हटलं जातं ना, फलंदाज अजूनही गेलेले नाहीयेत. कुणाल कोण, चला ऍज अ कॅप्टन म्हणून जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे. या 4 टीम पैकी कोणत्या तरी 2 संघांना शेवटचा सामना खेळावा लागेल, तो अंधारात खेळावा लागेल, ही जबाबदारी तुमची. त्यामुळे बॅड लाईटचा अपील एखाद्या संघावरती येणार नाही, ही जबाबदारी तुमच्या 4 संघांवरती आहे. फलंदाज चला आणि 6 ओव्हरचा सामना होईल, त्यापेक्षा कमी होणार नाही. त्यामुळे फलंदाज चला घाई. तर 72चा दुष्काळ कसा होता याच्याबद्दल चर्चा झाली गेली की पिण्यासाठी पाणी नव्हतं, खाण्याची मारामार होती. पण योगेश सर, या 72 म्हणजे दुष्काळ नाही, हे सुकाळ आहे. कारण याच्या अगोदरची मॅच 46 असताना 47 बनवत असताना 3 चेंडू 7 वरती सामना आला होता. आता 72 तर झालेले आहेत, या दुष्काळासारखं अजिबात नाहीये, हा सुकाळ आहे. पण इथे आपल्याला पाहिजे या 72 झाल्यानंतर 73चा पाठलाग होणार की नाही हे ऐकण्यासाठी आपण जाऊया. परत एकदा एक दर्जेदार समालोचन करणारे समालोचक सुफला किंग योगेश वाघ सर, थँक्यू.
थँक्यू मनोजजी बेलेकर सर. खरं आता निश्चित अगदी एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि निश्चित त्यांच्या माध्यमातून आज मला देखील संधी मिळाली आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थाने अजूनही मला देखील थोडंसं दडपण आहे, कारण मी स्वतः अजूनही प्रेशरमध्ये आहे. मी हवा तसा तुम्हाला का हसू शकत नाही याचा एक महत्त्वाचा मुद्दा की अजूनही माझ्या मनात एक भीती आहे की माझे प्रेक्षक मायबाप नक्की माझे शब्द ग्राह्य धरतील का. माझी प्रेक्षकांना विनंती राहील योगेश सर, आणि खरंच तुम्हाला योगेश वाघ यांचं समालोचन आवडलं असेल तर प्रेक्षकांना विनंती राहील, मान्यवरांना विनंती राहील, योगेश वाघ यांचं खरंच समालोचन आवडलं असेल तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांना सपोर्ट करणं गरजेचं राहील. ही खरंच आम्हाला तुमचं समालोचन आवडलेलं आहे. आता बिंदास पहा, थोडस पाय वरती घ्या, नाहीतर दीड पायावर फिरायला लागेल. हा, पाय वरती घ्या प्रेक्षक मायबाप. प्रेक्षक मायबाप, अन्यथा आयोजक तुमच्यापर्यंत येतील. फुकाट अर्धा पाय खुडून यायचं, वांदा नको, तिसरे टाइमला प्रॉब्लेम नको. मित्रांनो, समालोचन करत असताना माझं फक्त एकच म्हणणं असतं, कारण का माहित आहे का, मला माहित आहे मी कल्याण असो, मुंबई असो, त्यानंतर पनवेल, अंबरनाथ, पेन, ठाणे, इतर कुठेही मुंबईमध्ये सातत्याने मी समालोचन करत असताना तिकडचं समालोचन म्हटलं तर तिकडच्या प्रेक्षक मायबापांना ते कॉमन झालेले असतात शब्द. त्यामुळे इथे मी सकाळपासून एक इव्हनिंग केली, तिथून अजूनही मी विचार करतोय की बोलू की नको, काय बोलू, कसं बोलू. त्यामुळे ओहो, पहिलाच बॉल बेकार, काय सांगायचं आहे. श्रम कार्यक्रम झाला बाबा. बॉलर कोमात आणि बॅट्समन जोमात. जेल्या जेल्या हान ग सख्या, पहिली बारी लागला तर लय भारी, नाही तर उठला सुटला, सोळीत मळीत पळाला घरी. सुरुवात चांगली गेली. चला पहा, पहिलाच बॉल आणि पहिलेच बॉल भयानक कार्यक्रम. सुदाम खोडवे महाराष्ट्र पोलीस सेनेमध्ये कार्यरत आहे आणि पहिल्या षटकाची जबाबदारी पुन्हा एकदा. पवेलियन मध्ये पाक खेळाडू कक्षामध्ये जे प्रेक्षक मायबाप बसलेले आहेत त्यांना प्रेमाची विनंती केली जाते की तिथे फक्त आपण खेळाडूंसाठी खुर्च्या अवेलेबल केलेल्या आहेत आणि खेळाडूंना बसण्याची जागा आपण खाली करून द्या, ही आपल्याला विनंती केली जाते खेळाडू कक्षामध्ये. पहा, यावेळेस देखील फटका इथे लाजवाब, पण नाही लाज, काय नाद आहे. रट्टा मारला पण जाऊन गेटला भिडला म्हणजे काय, नशीब गांडू, त्याला काय करी पांडू. फटका सजवला पण नाही लाज. पहा, ते पाय परत खालता आलं, काय करायचा. श्रम कार्यक्रम नाही तर मग व्हायचा शुभमंगल. डावखुरा हाताचा खेळाडू आहे त्यामुळे तुमच्याकडे चेंडू येऊ शकतो, नोंद घ्या. आणि यावेळेस देखील पुन्हा एकदा खुरप्या शॉट. काय फायदा आहे, भयानक बॅटिंग आहे. अशी बॅटिंग चांगली म्हणजे काय माहित आहे का, बायको भडक आणि मेवणी त्यापेक्षा कडक. गोलंदाजी चांगली, तिच्यापेक्षा चांगली बॅटिंग. पाय वरती घ्या दादा, काका, मामा, तात्या, पाय वरती घ्या ना बाबा. विनंती. यावेळेस देखील पुन्हा एकदा. हे बाबा, लिंबू बिंबू आहे का, घुमायला लागला बाप्पा. जालरच्या वरून यो काय काय नेमका खावटी काय लायली आहे. बॅटीला बॉल ठोकल्या बॉल निसा धर धरा पार परा, धर धरा पार परा, खाजोईत पळतो. पहा पहा, नाही बॅट्समन वेगळाच आहे. कुणाल खोंड के भयानक कार्यक्रम. काय नाही, आडिया बांध्याचा गुडगुडीत मीडियम साईज भयानक बॅटिंग. प्रशांत, आपल्याला विनंती आहे चेंडू लगेच मैदानात पाठवा. येल्लो शर्ट, काय माहित आहे का, पिवळा शर्ट. थँक्यू, धन्यवाद. पुढच्या जन्मात तुम्हाला चांगली गुणी बायको मिळेल. अगदी जाऊया मैदानाच्या आतमध्ये, पुन्हा एकदा जाऊया. इथे मात्र संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. दोन्ही टीमचे निश्चित 12वे खेळाडू म्हणजे माझे बाचे स्टेप नाही, एकदम एक बाची शांत आहे बरीच रे. काही विचार आहे का लग्नाचा, नाही तर घरी अपील करायला. जाऊया पुन्हा एकदा. के अर्थात कुणाल खोंड. यावेळेस झाडू शॉट, पुन्हा इलाज. काय नाही,
काय सांगताय बॉल हातात ठेवायचा नाही. त्याचा विचार असा होता का बॉल कालूच ऍडमिट होऊन आलाय त्यामुळे जास्त आबाळ नको त्याची, त्यामुळे त्यानं हातात ठेवलेला. पहा अगदी आपण पाहू शकाल एक सिंगल आली. संघाची धावसंख्या बनली गेली 19 धावा. धावफलकावरती टिक फॉर टॅग नाही असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती का, शेंडी जाऊन मुंडी जाऊन नवरा मरो नाही नवरी मरो पण वराड्याला मजबूत जेवाय मिळो. खरं आता निश्चित अगदी आपण पाहू शकाल इथे आता ज्यांचं शुभागमन आपण पाहतोय देवादादा पवार असतील, त्यानंतर अजिंक्य पवार असतील, किरण पवार असतील, अजय गव्हाणे असतील. मी या चारही मान्यवरांना आणि व्यक्तिमत्वांना विनंती करेल, आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला प्रेमाची विनंती केली जाते, या आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. अर्थात रॉयल ट्रॉफी साईराज मित्र परिवार शिरूर, साईराम मित्र परिवार शिरूर, रॉयल इस्टेट डेव्हलपर्स ज्यांच्या संयुक्त विद्यमानानं साकारलेले हे स्वप्न. चला नवरदेवाच्या मामाने लवकरात लवकर नवरदेवाला मंडपात घेऊन या. वेळ वाचवा, वेळ महत्वाची आहे. आणि यावेळेस प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती आलेली गाडी रणजित फराटे नावाची आहे. बॉलर दुसऱ्या क्रमांकाचा षटक घोड नदी एंड कडनं. तो बघा तोय लागलाय जाहिरात. हा तुम्ही दोघच खेळा तिकडं मजा करा तिकडे, आम्ही आहोत तिकडे आरामशीर. मित्रांनो निश्चित कुणीही करा राग मानू नका, फक्त एंटरटेनमेंट करतोय. कारण मी सकाळपासून अजूनही प्रेशर मध्ये आहे. कारण मला एकच फक्त विचार येतो के बॉल कन्हतो मारू नको, 2.5 टाका मारलात. काय सांगायचं आहे, स्लोवर गतीचा चेंडू होता, तिथे फसवा चेंडू होता आणि तिथे मात्र हा चेंडू डॉट आलाय. डॉट चेंडू आला म्हणजे दिल्या घरी सुखी राहावे, नका मागू हुंडा. आता काही नाही फायदा, इथे पाहावं लागेल पुढचा चेंडू कशा प्रकारचा राहील. गोलंदाज तयार होतोय. बाप्पा नशीब पाठीमागे गडी होता तिकडं, तो पण बरा आहे. काय सांगताय त्याची पण टोपी लाल, लाल पाहिल्यानंतर रेड सिग्नल, भयानक धोका. परंतु क्षेत्ररक्षण चांगलं यस. आणि हिरवा सिग्नल देऊन हिरवा चेंडू थांबवला. चांगली अगदी आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण. अगदी 3-3 पंच देखील आपण पाहतोय. त्यानंतर अक्षय निर्मल असतील त्यांच्या समवेत, अमर साठे आणि शुभम गाडे 3 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. कोसऱ्या बॉल होता, मुसक्या बॉल होता, दाबून मारलाय, कुथून मारलाय, फिल्डर माझा तोटकासारखा बॉलावर धावलाय, पण काय नाही. भाजी आळणी, रस्सा आळणी, सगळा आळणी, पांचाट पिंचाट तिथे. कारण की एकच धाव आली आणि संघाची धावसंख्या बनली गेली 1च्या मदतीनं 20 खाऊन पिऊन. यस पहा 20 धावा बनल्या गेल्यात. आणि यावेळेस अगदी आपण पाहू शकाल पहा. यस बरोबर अगदी चहा पत्न टेरिस यू आपण पाहतोय. निश्चित 4 प्रेक्षक मायबाप स्पर्धेचा आनंद घेत आहेत. टेरिस वरनं तुमचं खूप खूप धन्यवाद. हात वरती करा. भयानक कार्यक्रम. यावेळेस मात्र चांगला फटका आलाय. एक कंटिन्युअस 3 टमटम षटकार गेला दूर. 3 टपाक डमडम. फटका तिथे कमालीचा. रट्टा असा मजबूत मारला का काय साधा बॉल निसता आरडा घेतला, पण फटका चांगला होता. संघाची धावसंख्या बनली गेली या षटकाराच्या मदतीनं 26 धावा. आमचा स्कोरर रन सांगतो का आरडतो त्याच कळना, खुर्ची मोडायची बारी. पाहू शकाल कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने रणजित फराटे पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी ट्रॅक वरती रणजित. काय रे म्हणून सांगता बाजीत बाजी कोबीची आणि लाईन माराय पोरगी पहा मामाची, पण तसा नाही बॉल हा का रॉंग नंबर लागला. इथे फटका खेळायचा होता पण जमलं नाही. कार्यक्रम तसा झाला. एक्सप्रेस ना ज्याला पण खड्डा भेटला. बॅट वेगाने आली परंतु चेंडू स्लो आला. डॉट बॉल. येणारा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा चापडवार आपडवार.
चार चार नाही, आता चांगला तिकडे चार झाला असता मगापासून सांगा सावध राहा तर ना सांग कार्यक्रम व्हायचा खावा पका मीठ गडी व्हावा नीट. तिथे पहा हा चौकार आलाय आणि संघाची धावसंख्या बनली गेली या चौकाराच्या मदतीनं. 30 धावा धावफलकावरती. त्यानंतर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 2 समाप्त झाले गेले. आता मात्र पाहावं लागेल 4 षटकांचा खेळ. आता 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 43 धाब्यांची गरज आहे. चला स्पीड अप ठेवा. खरं आता निश्चित या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल एसटी रक्षकाच्या भूमिकेत अर्थात बबलू पाटील सर ज्यांना आपण पाहतोय. सिक्सर किंग म्हणून त्यांची एक ओळख आहे आणि मला वाटतंय ISPL मध्ये देखील त्यांच्यावरती चांगल्या प्रकारची बोली लागली आहे. निश्चित चला वेळ वाचवा मित्रांनो, लग्नाचा मुहूर्त निघून जात चाललेला आहे. बघा काय झालं ही कारतूस मगून काही जाहिरात खपल्याच्या नंतर पिक्चर बघायला पहा. जर पाणी घेऊन जायचं असेल तर षटक समाप्त झाल्या लगेच जात जा, म्हणजे जेणेकरून आपल्याला वेळ वाचवता येईल. आणि आयोजकांचं एकच म्हणणं आहे की कुठल्याच टीमवरती अन्याय होणार नाही, त्यासाठी आपल्याला प्रत्येक सामना 6 षटकांचा खेळायचा आहे. म्हणून तर म्हणतात ज्यांचा पडताय टक्काल त्याला भरपूर अक्कल. अगदी आपण जाऊया, सहकार्य करा. फक्त आयोजकांसाठी एकच एवढंच सांगेन मी तुम्हाला. आणि या 4 टीम पैकी कुठल्या ना कुठल्या 2 टीमला शेवटचा सामना खेळावा लागणार आहे, त्यामुळे तिथे वेळ तुम्हालाच कमी पडेल. ही आपण दक्षता घ्यायची आहे. गोलंदाज प्रतीक फराटे गोलंदाजीसाठी तयार. षटकातला पहिला बॉल. श्रम कार्यक्रम झाला. हो गडी आल्या पहिलाच बॉल मात्र आपट बार दिला, ठोसर बार दिला. काय सांगत आहे श्रम कार्यक्रम जसा कार्यक्रम आला तसा मात्र सुटसुटीत झाला. आणि तिथे मात्र हा चेंडू आला गेलाय तो म्हणजे डॉट बॉल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. ओ सरळ बॅटना काय रे काय सांगत आहे. फार बेमटेच्या देठापासून ताकद लागली, पण जर असा कार्यक्रम फेल झाला कशी पण ताकद लावा पण मजबूत लावा. भले बेंबी वर आली तर येळचाच्या आयडियात सोळा, नाही आयडियात मिटला तर लावा बाम करा काम, पण सामना जिंका. कारण सामना जिंकायचा आहे. क्षेत्ररक्षणाचं जाळं इथे विणलं जातं. एक धाव महत्वाचे आहे, वेळ देखील वाचवणं महत्वाचं आहे, सामना देखील महत्वाचा आहे, स्पर्धा देखील महत्वाची आहे. तुम्हाला वेळ वाचवणं महत्वाचं आहे. यानंतरचा सामना विनर विनर. ज्या पहिला सामना आपण पाहिला लुजर आहे का. ओहो इथे ओहो बाहेर कार्यक्रम काय झालं आहे. सेम कार्यक्रम झाला. दूर से देखा तो हीरा चमक रहा था, पास से देखा तो टकला चमक रहा था. चेंडू आला पण चेंडू सीमारेषा बाहेर एका चुकीमुळे गेला. आणि यावेळेस जाऊया पुन्हा एकदा. ओहो फटका ओहो मजबूत मोकार. जसा बॉल आला तसा बॉल मारायचा बस. भयानक कार्यक्रम. आणि असा कार्यक्रम झाला म्हणजे काय माहिती का, देखताय जिलेबीवर मागताय भजी. काय झालं आहे. धावला गडी मजबूत धावला पण काय नाही इलाज झाला, म्हणजे खायला दिला चिकन आणि घशात गुतला मटन. प्रयत्न राहिले पण ताट उलटा पालटा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने निश्चित मला वाटतंय जरूर मित्रांनो हा सामना झाल्यानंतर आपण लगेचच दुसऱ्या मॅचच्या नाणेफेकीसाठी अनाउन्समेंट करणार आहोत. जाऊया प्रतीक फराटे. या चेंडूवरती 3 येत असताना संघाची धावसंख्या 38 आणि विजयासाठी अजूनही समीकरण मला वाटतं 20 चेंडू आणि 35 ची गरज. ओहो यावेळेस भयानक कार्यक्रम. खुरप्या शॉट. आता मात्र गजा रंगात आला म्हणून सांगता पद्या पडला एकट्याने वाडा पडला मोकाट. भरला जरा तोच गाव बरा. हा चेंडू सीमा पार.
प्रेक्षक मायबाप आपल्याला विनंती आहे की आपल्यापर्यंत जो चेंडू येईल तो मात्र चेंडू आपण मैदानात लगेच पुरवा. फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये कुणाल खोंड काय सांगत आहे उर्फ के मजबूत गड्याची बॅटिंग चालू आहे. काय सांगायचं आहे जसा बॅट होय तो तसा मात्र झणझणा दाबून मारलाय कुठून मारलाय पण नाही इलाज झाला कारण माहिती आहे का आदले याच्यावर लय रेट आला लय मजबूत आला आता बाजार पडला कारण तिथे डॉट नाही आला डॉट नाही लगेच गडे शेंडी फोडायची मग अगदी एक सिंगल येत असताना संघाची धावसंख्या 45 बनली गेली आहे. चला फक्त आपल्याला एकच विनंती आहे या षटकामध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिले षटक हाताळलं सुदाम खोडके ज्यांच्या माध्यमातून 19 त्यानंतर रणजित फराटे दुसरे षटक तिथे धावा आल्या त्या षटकामध्ये 11 तिसरे षटक प्रतीक फराटे त्या षटकामध्ये धावा आल्या 13 अशी संघाची धावसंख्या 45. आता शेवटचे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पंचेचाळीस धावा बनल्यात आणि अजूनही मला वाटतं 18 चेंडू 28 धावा. चला 18 चेंडू 28 धावा थोडस स्पीडअप ठेवा. सामना दोन्ही साईडनं अजून सेम आहे म्हणजे काय माहिती आहे का सेम कार्यक्रम सध्या आपण पाहतोय ज्या पद्धतीनं दोन्ही टीमनं खेळ दाखवला आतापर्यंत तितका चांगला खेळ राहिलाय. हे दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये छा पद्धतीनं इथून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे म्हणजे 18 चेंडू 28 धावा त्या फार महत्वाच्या आहेत. रांजणगाव गणपती माजी सरपंच सन्माननीय मोहनदादा शेळके ज्यांचं इथे शुभ आगमन झालंय आणि मी दादांना आणि साहेबांना विनंती असेल की या आपण तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला विनंती केली जाते आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि स्पर्धेचा आनंद घ्या. तुमचं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये खऱ्या निश्चित राहुल दादा यांची देखील भरपूर मेहनत आहे. त्यानंतर विशाल यावर देखील समोरच्या दिशेला श्याम कार्यक्रम जावळ भोळा सासऱ्याला पोरा झाली 16 एक सांगतो द्या मला मुळा दुसरा सांगतो खाऊका रत्ताळा काय सांगायचं आहे गडीच तस आहे ना यो चेंडू प्रेक्षक मायबाप आपण चेंडू पुरवा आणि फलंदाज कुणाल खोंड काय सांगत आहे काय खालाय आणि काय नाही भयानक कार्यक्रम अशी बॅटिंग चांगली म्हणजे काय सांगायचं बेशुद्ध व्हायची बारी. कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. बॉल कंचाय द्या त्याला काय फरक पडत नाही कारण गड्याचा कामच तसा आहे डायरेक्ट हमसून धमसून खोमसून मारितो बार निबार. हा आला बघा कीपर बॉल आलं संभाळ पहा इथे कारण की नशीब बाबा तो चेंडू लबराचा म्हणून सगळा माप आहे. जर काय बाबा जिवंत बिवंत असताना तर मोकार बाबा तू जर बोशाड्या दिल्या असत्या चांगला असा काय सांगायचा कुणाचा राग माझा उकडायला लागला आला का त्याचा फटा ऐकन आला का फटा ऐकन कार्यक्रम फित इथे षटकार येत असताना संघाची धावसंख्या बनली गेली आता 51 धावा आणि अजूनही जर पाहिला तर मला वाटतं 17 चेंडू आणि 22 ची आवश्यकता आहे. अगदी पहा 51 बनल्यात. अगदी आयोजक मेंबर आमचे समोरच्या गॅलरीमध्ये सामन्याचा आनंद घेत आहेत. अर्थात सन्माननीय बॉल गेलेला आहे का मग अशी जाहिरात कधी देणार बस नशीब आमच्या अंपरची उंची बारीक होती नाही काय सांगायचं आहे पडायची बारी जसा आला तसा बॉल परत येऊ खालची आळी वरची आळी सगळ्यात गेल्या तुक्याच्या बोलून सोळीत मळीत सीमारेषा पारचार. विजय जाधव आपल्याला विनंती आहे की तुमच्याकडे जे चेंडू येतील आपण तिथे लक्ष पुरवा आणि शक्यतो जेवढा होईल तेवढा आपल्याला चेंडू मैदानात पोहोचवण्याचा प्रयत्न करा. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले काय सांगायचं आहे जसा रणजित आला तसा रणजित पहिलेच बॉलावर घन चढायला षटकार आला दुसऱ्या बॉलावर चांगली मजबूत उपट दिली डायरेक्ट चापून चोपून कोपून तिथे चौकार आला. संघाची धावसंख्या 55 बनली गेली. अजूनही 16 चेंडू आणि 18 धावा. चला काय सांगायचं आहे दोघं गडी काय खाऊन आला आणि काय नाही बाबा कंचा जालिम बाबा पावला आणि कंचा जालिम बाबा नाही जसं आत गेला तसं मात्र काय नाही काय बा बबलू पाटील सरांच्या चेहऱ्यावरची स्माइल भयानक कार्यक्रम. यावर देखील पुन्हा एकदा चिलेम झुटका इमल गुटका बॉलर फुट बॅटमॅन मोकार खूप धनधनीत खणखणीत षटकार बेकार
थँक्यू. पहा झालरच्या वरती झाडाला जर डायरेक्ट चेंडू लागला तर तो षटकारा असेल. आणि पहा मॅच बॉल, हा ज्या तो मॅच बॉल आला त्याची पक्की हाऊस आहे. धुमसू द्या अजून. यस विजय जाधव ज्यांच्या माध्यमातून पुरवलं तुमचं खूप खूप धन्यवाद. पण काय सांगायचं आहे, आज के मोकार खवळलाय बाबा, अर्थात कुणाल खोन. बबलू पाटील सर नेमका काय आता कंच झाली बाबा बघायचा. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने चापून मारलाय, सोपून मारलाय, पण फिल्डर वाकून. काय रे ए क्या हुआ कैसे हुआ, काय सांगायचं आहे. आणि असा कार्यक्रम झाला म्हणजे शेम बाबा मला आठवत राहायच्या 2:30 वाजेपर्यंत चॅटिंग भयानक. आणि सध्या काय माहिती आहे का, थंडीचा दिवस आहे त्यामुळे चॅटिंग वाल्याची मजा आहे बाबा. डोक्यावरून ब्लँकेट घेतला का गपचूक टाक टुक 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 टाक टुक टुक टुक, धोकाच नाही. काय आता बबलू सरांचे जाम स्माईल आहे त्यामुळे सध्या जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यस नाही तू मटण मारूच नको, कालच ऑपरेशन केला ते बॉलाचा, काय बोलायचं आहे. या अगदी आपण पाहू शकाल यावेळेस देखील एक सिंगल येत असताना संघाची धावसंख्या बनली गेली 65 धावा. 17 चेंडू 47 धाब्यांवरती. कुणाल खोंड मैदानाच्या आतमध्ये विध्वंसक फलंदाजी करतायत. डावखुरा हाताचा खेळाडू म्हणून सांगतो, डावरे हाताचा बॅट्समन म्हणजे पांढऱ्यापेक्षा भयानक इशारी. यावेळेस देखील खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक. बस असा काय सांगायचं आहे आता, नाही इलाज झाला बाबा, काय सांगायचं आहे. चवून जाऊन चौथा उलाने बघून गुलाबजाम वाटेल सुटला असा कार्यक्रम झाला. आणि तिथे बघता बघता षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 समाप्त झालं. संघाची धावसंख्या बनली गेली 66. विजयासाठी 12 चेंडू आणि 7 धावेंची गरज आहे. अगदी आपण पाहू शकाल ट्रान्सपोर्ट युनियन अध्यक्ष महाराष्ट्र राज्य राहुल बापू गावडे शेठ पाचरने, आपण पाहू शकाल त्याचबरोबर युवा उद्योजक योगेश शेठ पाचरने, निश्चित अगदी आपण पाहू शकाल. आणि गणराज ट्रान्सपोर्ट कंपनी चे मालक नामदेव शेठ धावडे खऱ्या अर्थाने निश्चित इथे उपस्थित होत आहेत. मी या तीनही व्यक्तिमत्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक सस्नेह स्वागत करतोय. पहा प्रत्येक अतिथी अगदी आपला अमूल्य वेळ देत आहेत, त्यांचं सर्वांचं खऱ्या अर्थाने निश्चित खूप खूप धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल आली आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल बबलू पाटील संघातील महत्वाचा खेळाडू पाहू शकाल. आज मजबूत तोंडाला सकाळ सकाळ मस्त मेकअप केलाय, परंतु आज गोलंदाजी त्या पद्धतीने होईल का. बबलू पाटील पहिल्या चेंडूवरती बोकरापेक्षा भेंड्यापेक्षा चिकुटबाजी जशी आपण पाहतो भेंड्याची. बबलू पाटील तयार. ओहो काय सांगायचं आहे, दाबून मारायचा होता पण चौकास मारला. त्याला माहित आहे काय बाबा आता कणून कुतून काय फायदा नाही. अगदी या बॉलवरती देखील सिंगल आली गेली. अजून मॅच मध्ये 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 5 धाब्यांची गरज आहे. 10 चेंडू 5 धाबा. इथे बबलू पाटील आहेत. विशालजी अलबर आपण कुठे असेल तर आपण राहुल दादा यांच्याशी संपर्क साधा. एक जला उंगवात अजून बाकी. पहा हा चेंडू थोडासा खराब आलाय. मला वाटतं पुढचा सामना पहिल्या सामन्यामध्ये पराभूत संघ, त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये पराभूत संघ, अर्थात लुजर लुजर मध्ये होईल. यावेळेस फटका बस आता इलाज नाही बाबा. मूत खडा होणार मुळ्या दो. आता नॉर्मल नाही, आता डायरेक्ट फाडाफाडी. इथे पाहावं लागेल. नाही नाही काय नाही, त्या स्कीम चालू केली. बाटो बाय बाटो, तिकीट बाटो, सभी को बाटो, असेच धावा. आणि मला वाटतं इथे कुणाल खोंड यांच्या 50 धावा कंप्लीट होत आहेत. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी व्हायला हरकत नाही. अगदी कुणाल सर के अगदी जरूर आपण सलामी द्यायची आहे, कारण की आपण ज्या बॅटनं या 50 धावा आजच्या दिवसामध्ये कंप्लीट केल्यात. यास कमालीची बॅटिंग. पहा सामना सुरू करून घ्या. 2 धावा आहेत. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आली आमच्यापर्यंत. चला 2 धावा आहेत. सामना सुरू करून घ्या. काय माहित नाही फक्त आता काय नाही, विक्स 500 घ्या, सगळा आराम दूर होईल. एक गोळी सगळे आजार. यावेळेस जाऊया अगदी मॅच मध्ये 2 धावेपासून वंचित आहे. आणि यावेळेस मात्र ओहो हलक्या हाताने पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न तिथे एक घेतली नाही. हे बॅटिंग वाले काय मॅच पुरवाय घेतली का काय झाले, वजच करतात टाकूक टुकूक टाकूक टुकूक. परंतु इथे सामना लेवल झालाय.
यावेळेस अगदी आपण पाहू शकाल ज्या पद्धतीनं सलामीची जोडी कुणाल खोंड आणि त्याच्या साथीला अभिर रणदिवे. यावेळेस हो फटका कमालीचा आणि मला वाटतं इथे मॅच होतं फिनिश. हा सामना जिंकला बॅटिंग करणारी टीम रायझिंग स्टार टीम न. हार्ड लक टीम सायन्स फार्मा VCC हार्ड लक टीम. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी विनंती असेल रणजित फराटे पप्पू तोडकर. दोनही कॅप्टनला माझी विनंती असेल की आपण लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी रिपोर्टिंग करा. रणजित फराटे आणि पप्पू तोडकर दोनही कर्णधार आपल्याला विनंती आहे. नेक्स्ट मॅच आपलीच आहे. लुजर लुजर मध्ये आपण खेळवणार आहोत. त्यामुळे आपल्याला लगेचच विनंती आहे की कुठलाही वेळ विलंब न घेता जास्तचा वेळ खर्च न करता आपण लगेचच आयोजकांसाठी सहकार्य करा आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लगेचच आपण रिपोर्टिंग करा. तर नो डाऊट नो अबाउट या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. वन साइड हिरो राहिला या मॅच मध्ये कुणाल खोंड अर्थात KK. या अगदी आपण मॅन ऑफ द मॅच साठी आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करेल सन्माननीय देवा पवार, त्यानंतर अजिंक्य पवार, त्यानंतर किरण पवार, त्यानंतर अजय गव्हाणे या चारही मान्यवरांना माझी विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण टॉस का बॉस मध्ये रिपोर्टिंग करा आणि खऱ्या अर्थाने आपल्याच शुभ असते ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोनही कर्णधारांना माझी विनंती आहे की आपण लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लगेच आपण रिपोर्टिंग करा. रणजित फराटे आणि पप्पू तोडकर या दोनही मान्यवरांना दोन्ही कॅप्टनला माझी विनंती आहे की या अगदी कॅप्टन लगेचच आपली नेक्स्ट मॅच आहे. चला कुणाल खोंड आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी लगेच या. चला अगदी या चारही व्यक्तिमत्वांना माझी विनंती आहे या आणि तिथे आपण नाणेफेकीचा कौल अगदी अमोलजी चौगुले दादांना देखील विनंती असेल या अगदी आपण देखील या आणि या सर्व मान्यवरांच्या शुभ असते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. निश्चित पाहुणेवरांची देखील या स्पर्धेला भरपूर उपस्थिती लाभते आणि इथे मान्यवरांच्या शुभ असते नाणेफेकीचा कौल आपण इथे करणार आहोत. चला अगदी छापाचा कॉल आणि एस काटा मान्यवरांना माझी विनंती असेल आपण स्थानापन्न व्हा. अगदी टॉस जिंकला आपण डिसिजन क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोरील एक नामांकित संघ आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. समोरील संघ देखील एक ताकदवर आहे. किती धाब्यांपर्यंत आपण रोखण्याचा मानस असेल? नक्कीच सर, त्या संघामध्ये पप्पू तोडकर सर, अक्षय तावरे सर,
आणि बाकीचे सुद्धा चांगले लोकल खेळाडू आहेत. त्यामुळे आम्ही जरी ती त्यांची बॅटिंग ऑर्डर चांगली असली तरी आम्ही 65-70 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. निश्चित जास्त काही वेळ घेत नाही, तुम्हाला सामन्यासाठी भरपूर शुभेच्छा असतील. सर आपण जर टॉस जिंकला असता तर आपण काय निर्णय स्वीकारला असता? आम्ही बॅटिंगच घेणार होतो, कारण आमची बॉलिंग अटॅक चांगला आहे, त्यामुळे जेवढा जास्तीत जास्त रन करता येईल तेवढा आम्हाला बेनिफिट आहे. तर निश्चित आता आपण ज्या पद्धतीने आपल्याला टॉस महत्वाचा नाही राहिला, कारण की आपल्याला बॅटिंगच करायची होती, आता बॅटिंग करायची आहे. तर निश्चित आता मागच्या सामन्यामध्ये कुठेतरी आपल्याला पराभूत व्हावं लागलं, आता या सामन्यामध्ये आपली रणनीती काय असेल? किती धाब्यांपर्यंत आपण पहिल्या डावात